तुमचं काम दाखवा, तुमच्या कामाची गरज आहे. सुजय, तुम्ही घोडबंदरला राहिलात ना? तुम्ही ठाण्यातच राहता. घोडबंदरची समस्या आम्हाला खूप चांगली माहिती आहे. आणि हे जे काय इतका वेळ हे जे काही आरोप लावतायत ना अपक्ष, यांची पत्नी स्वतः 5 वर्ष शिवसेनेची नगरसेविका आहे, त्यामुळे त्यांना कुठलाही अधिकार नाहीये. हा, रवी भाऊची बायको. रवी भाऊ, तुमच्या घरात नगरसेवक होता आणि तुम्ही आता घोडबंदरच्या प्रश्नाला घेऊन त्यांच्यावर आरोप करताय. मी आरोप नाही करत त्यांच्याकडे. पत्नीला तुम्ही तिकीट कसा दिलाय, काय दिलाय ते मला पक्षाबद्दल बोलायचं नाही. लेडीजसाठी आम्ही प्रवेश केला नव्हता. जो माणूस झेंडा धरतो, मनसेचा झेंडा होता माझा. योद्धा होतो योद्धा, ते बोलतील योद्धा होतो योद्धा, जो जास्त काम करणारा असतो. रवी भाऊ, तुमच्या सौभाग्यवती नगरसेवक होत्या की नाही? होत्या ना? ना इलाज होता, ना इलाज. कारण जे स्थानिक माजी महापौर होते, मला घोडबंदरमध्ये होत्या नगरसेविका. मग तुमच्याकडचा पाण्याचा प्रश्न टँकर मुक्त का नाही झाला? उभ्या. हा सांगतो बाबा, सांगतो. बोलू दे. अरे थांब रे. बोलू दे. अरे थांबणार रे. हे थांब रे. मला बोलू द्या 1 मिनिट. हे बोलतात ना, आम्ही ही पक्षनिष्ठा आतापर्यंत संघटनेला, पक्षाला जीव पण दिला होता. जेव्हा लोकसभेचा निवडणूक होता तेव्हा वायर पकडली होती या पक्षासाठी, या संघटनेसाठी. मग आमचा निष्ठा कुठे गेली? का ना आमच्यावर, का अन्याय झाला आमच्यावरती? बरं ठीक आहे. रवी भाऊ, अजूनही तुमच्या सौभाग्यवती निवडणुकीला उभे आहेत, बरोबर? आम्ही त्यांना सांगितलेला क्लिअर. थांब रे जरा. आम्हाला नको. थांबा. प्रश्न हे ऐका. विषय मांडायचा. ऐका, दादाजी सांगतात ना. हो थांबा. अरे बाबा थांब. हे ऐका, दादा सांगतात ना, तिकीट दिली. हो दादा, तिकीट दिली. तुमचा आरोप आहे. आजही सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी बायको निवडून येईन तुमच्या पक्षाची किंवा युतीच्या पक्षाची, राजीनामा पहिला माझी बायको देईन ठाणा महासभेमध्ये. थांबा.